म्हणजे वाईट आहे नाही अरे बघा राईडला जावं पण ना अशी जिरल एवढ्या राईडला नाही जावं. खूप भयंकर पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही अक्षरशः टेंट पकडून बसलोय. पाऊस पण पडतोय, सगळं ओलं झालंय खाली आणि वाऱ्याने ना टेंट निघायची म्हणजे दाट शक्यता आणि खूप भीती आहे. अरे इथनं पाणी वापस आलं, शिट कळत नाही म्हणजे आमच्यासोबत का होताचा. आणि काजवा फेस्टिवल आणि मित्रांसोबत थोडासा एक आउटिंगचा प्लॅन बराच दिवस करायचा होता, बट त्याचा एंड किंवा अजून एंड पण नाही, अजून खूप बेकार अवस्था आहे. नाग आणि नागिन अशी जोडप्यांची मूर्ती आहे आणि आपल्या शिवलिंगेच्या अवतीभोवती त्यांनी वेढा मारून आपल्या महादेवाच्या सोबत आहे. नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनल पवार ब्लॉग्समध्ये. आज आपण चाललेलो आहोत काजवा फेस्टिवल, फायरफ्लाईज फेस्टिवल पाहण्यासाठी राजमाची या ठिकाणी. आणि हा व्हिडिओ मी आज घरामध्येच स्टार्ट करतो बिकॉज नेहमी कसं अशोक आणि मी आमच्या राहत्या घरापासून आपल्या मीटअप पॉईंटला भेटतो. तर आजचा मीटअप पॉईंट ठरला कळंबोलीला. तर आम्ही भटके सह्याद्रीच्या विद्यमाने आज आम्ही फायरफ्लाईज फेस्टिवल एक्सप्लोर करण्यासाठी चाललेलो आहोत. सो अशोक गेला पनवेलला, पनवेलवरनं तो तिकडे येणार आहे डायरेक्ट. कळंबोलीला आपली जी गँग आहे ती आपली वाट बघते आणि मी इकडनं ठाण्यातून एकटा कळंबोलीला जाणार. तर 1 तासाचं काहीतरी सुमारे डिस्टन्स आहे. सो व्हिडिओ इथेच सुरू करतोय आणि खूप मजा येणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तिथले जे पण क्षण मी टिपू शकतो आपल्या कॅमेऱ्याने आणि पवार ब्लॉगच्या नजरेतनं एक्सप्लोर केलेला काजवा फेस्टिवल आणि राजमाची फोर्टच्या इथला बेस विलेज हे मी तुम्हाला दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. सो व्हिडिओ आता सुरू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाय बाय. बऱ्याच दिवसांनी डोंगरात मित्रांसोबत टेंट कॅम्पिंग करायला भेटणार होती म्हणून खूप खुश आणि एक्सायटेड होतो. माझ्या मित्रांना भेटण्यासाठी मी माझ्या लाडक्या गाडीवर बसून खूप आनंदात निघालो. ठाणे ते कळंबोली हे अंतर पाहता पाहता संपलं आणि पुढे राजमाची या जंगलाच्या रस्त्याने आम्ही पुढे निघालो. नाही ना आरामात आहे, तुझ्याकडे वजन आहे, तो हलणार ना जास्त. राजमाची कॅम्पिंग तशी माझ्यासाठी नवीन नव्हतीच, पण या वेळेला अगदी निसर्गाच्या रौद्र रूपाचा सामना करावा लागणार होता याची जराशीही मला कल्पना देखील नव्हती. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा राजमाची किल्ल्यावर जायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पहा आणि तिकडून आलेल्या काही लोकांचा अनुभव विचारा आणि त्यानंतरच तुम्ही जावा. कारण आता पावसाच्या कारणाने इथले रस्ते चिखलमय झाले. बाईक्स असेल, 4 व्हीलर असेल, ट्रॅव्हलर्स असेल, सगळ्या गाड्या स्किट होत होत्या. तर त्यानुसार तुम्ही विचार करूनच जा. हळू हळू हळू, एकदम हलका हलका, नॉर्मल दाबत जा, एकदम नको दाबू. अजून एक जण या, ये इथून जा खाली खड्ड्यात. हळू जा, तुझा कचरा एकदम साचला. काय करू भाई, गाडी बंद करून जाऊन दे. चल मी पकडली, चल 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 हळूहळू चल. चुकीच्या दिशेने चाललाय भाई, तू या साईडला आहे. आलाच फ्रेममध्ये म्हणजे वाईट आहे नाही अरे, आलाच फ्रेममध्ये. अशोक ये. हळूहळू दे, येऊ दे, हळू
जा तो हळूहळू पुढे जा. हां हळूहळू जा हळूहळू जा. अरे ती 4 व्हीलर स्पीड झाली आपली बाईकचं काय. आणि अशा प्रकारे अशोकची गाडी अशी मिळते त्याचे. अशोकला लखवा मारला असं आलंय. अशोक आडवा आडवा चाललाय. चालू आहे. मित्रांनो राजमाचीला चाललो आहे आणि रस्ते एवढे भयंकर आहेत म्हणजे ना अख्खा चिखल आहे आणि ना याच्यावरनं पाय जर सटकतोय बघा तुम्ही. जर पाय सटकतोय ना टायर ना टायर तुम्ही ऑफ रोडिंग घ्या नाही तर काही घ्या नाही पकडून राहत आहे. अक्षरशः बघू शकताय आपली गाडी इकडे. इथं स्कूटी एक आहे. इथे एक्सपल्स लावले. सनसनानंद सालशा आहे. विनय पाहिजे होता रे. विनय आम्ही तुला मिस करतोय रे. आणि मी तर खास आणि खरंच यार म्हणजे खूप मिस करतो. आणि आम्हाला कोणतरी पायात पडणारं पाहिजे होतं. ए अजून एक गाडी आली ती गाडी दाखव. एक काम कर थोडा थोडा ना वॉकिंग करा मित्रांनो जरा हे कर तुम्ही बघू शकताय सोबत घे कारण का कसं गाडी हळूहळू निघेल. टायर अँड टायर त्याच्यामध्ये काय लावलं चिक्कल बसतं बघा. पूर्ण ना असा गोल होतो गोल चंबू आणि त्याच्यामुळे गाडी स्किड होते. तर राजमाचीला तुम्ही या पावसाळ्यात येत असाल ना तर खूप विचार करूनच बाईक आणा. मस्त बोलतो. पण मजा येते बाईकवरती. आरामात चालली गाडी. बट पुढचा ब्रेक मारला की अशोक असं अशोक हां गाडी चालवायचीच गरज नाही. वाकडे वाकडे स्किड. पुढे गेल्यावर कळलं की बऱ्याच बाईक्स आणि बायकर्स चिखलाच्या रोडमुळे पडत होते. थोडं टेन्शन आलेलं पण हिंमत धरून हळूहळू आम्ही आमचा प्रवास सुरूच ठेवला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या पॉवर ब्लॉग्समध्ये. आमचे पब्लिक इथे गाड्या सरकवतात. अशा प्रकारे पाद्या पडला आहे बंद. स्वागत आहे तुमचं पवार ब्लॉग्समध्ये. खूप जास्त स्ट्रगल केला आहे आम्ही, जास्त करून मागे बसणाऱ्यांनी. खरंच म्हणजे ना काय जागा हां इकडनंच घरी जाऊया म्हणजे एवढ्यातच दमछाक झाल्या. अजून इथनं आम्हाला किती किलोमीटर आज जायचं त्याची कल्पना नाही. बघा राईडला जावं पण ना अशी जिरल एवढ्या राईडला नाही जावं. एकामागे एक आमच्याही गाड्या त्या चिखलाच्या रस्त्याने घसरत होत्या. माझी आणि माझ्या मित्राची गाडीसुद्धा स्किड झाली पण सुदैवाने दुखापत मात्र झाली नाही. गीत साळव तुझ्याकडे शिकवली, ते साळव तुझ्याकडेच रखतोय. या अशोक माझी गाडी ना पाण्यात दाखव. तर मित्रांनो बघता आमच्या गाड्यांची काय हालत आहे. जे पिलियन आहेत त्यांना उतरावं लागलंय कारण की गाड्यांचे टायर घसरत आहेत, माती ओली आहे आणि आम्ही दोघंही चालत चाललोय. पिलियन आहे मस्तच. हा एक्सपल्सवाला इकडे भाऊ. या आमच्या चारही गाड्या इकडे उभ्या आहेत. मला तरी वाटतं की मी चालत ट्रेक करावा, गाड्यांना जाऊ दे कारण की गाड्या पोचायच्या आत मी पोचेन असं मला वाटायला लागले. बाबा इकडे इकडे असा ये रे कॅमेरा समोर. पॉवर ब्लॉग्सला काच पुसू द्यावं याने टेक ओव्हर केलं काय. येस येस
लोक गाड्या चालवण्यात बिझी आहे, मी ब्लॉग करण्यात बिझी आहे. आणि कसाबसा डोंगरातील रस्ता पार करत आम्ही गावात पोचलो. इकडे काय दगड आहेत. वाजले संध्याकाळचे 7:10 आणि आम्ही आता पोचलो आहे. बघू शकता आपल्या गाड्या इथे होत्या. आणि राजमाचीला जो आम्ही नेहमी ज्या स्पॉटला जायचो तो स्पॉट सध्या शोधणं खूप अवघड होता. बिकॉज पाऊस पाणी आणि वर्ष काळ बदलला आणि झाडं उगली तिकडे. सो इकडे खाली ना बहुतांश कमी लोकांना माहिती आहे बाईक पार्किंगला जागा आहे. आणि आम्ही जिथं टेंट लावतो तिथे प्लॉट आहे, प्रॉपर प्लॉट आहे. सो आता मी माझी बाईक घेतो आणि खाली पार्क केल्यानंतर पहिला पण टेंट लावून घेऊया आणि नंतर जेवण खाणं चहा वगैरे ते नंतर करूया. जे पण उजेड आहे त्याच्यामध्ये टेंट लागला पाहिजे. बाय. सो मित्रांनो आता टेंट लावायचं काम चालू आहे. म्हणजे टेंट लावलं आहे, डेकोरेशन चालू आहे लाईटीचं वगैरे. आणि इथं मी माझ्या कामाला लागलो आहे. हा थोडा एक सेटअप आहे आपला. आणि आपली होते चहा होते. म्हणजे इथे कसं माती वगैरे आहे ना, आग लागायची काही चान्सेस नाही. आणि टेंट सेटअप कसा वाटतं तुम्हाला सांगा जरा. इथे एक लाईट घेतली आम्ही, स्टँड लावला आहे जेणेकरून थोडंसं लाईट राहील. सो आता चहाचा बेत झाला की फटाफट मिसळ बनवायला घेतो. आणि मिसळ बनवल्याच्या नंतर आज आम्ही बनवणार आहोत चिकन. म्हणजे जंगलामध्ये जे जेवण बनवून खातो ना त्याची मजा काही वेगळीच असते. नेहमी आम्ही काही ना काही वेगळंच डिश ट्राय करत असतो. आज फर्स्ट टाईम घरात नसताना पण आम्ही चिकन बनवायचं ट्राय करतो. सो आय होप हा बेत चांगला होईल आणि पुढे चांगलं जेवण सगळ्यांना भेटेल. नाही तर मला लय शिवाय खायला लागतील. बाबा चहा कसे झाले? खूप छान बनवले. मापात सगळं गोडही मापात आहे. जास्त गोडही नाही आणि जास्त कमी गोडही नाही. खूप छान उत्तम. मला संदीपचा चहा नेहमी आवडतो आणि कधी पण मी ट्रेकला आलो तर त्याला नेहमी सांगतो, संदीप मला सगळ्यात पहिला तुझा हातचा चहा पाहिजे. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. आणि अद्रक टाकलं वेगळंच, कसं वाटतं ते? नाही खरंच चहाला खूप चांगली टेस्ट आहे. म्हणजे अशा वातावरणात चहा मिळणं खूप म्हणजे थँक्यू सो मच. बघा आता मित्र आपल्याला कसे सपोर्ट करत येतात. इथे लाईट नाही पोचत आहे तर भाऊ आपला स्टँड घेऊन उभा आहे. हेच असतात मित्रांमध्ये. आणि सह्याद्रीत आल्याच्या नंतर हे मित्रांसोबत घालवलेले क्षण हे आणि हेच क्षण आपल्याला आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. सो तुम्ही पण जर तुम्हाला असा एखादा क्षण चोरता आला निसर्गाकडनं तर तुम्ही पण असंच तुमच्या मित्रांसोबत एक असा कुठला तरी एक प्लॅन करा आणि जंगलामध्ये कॅम्पिंग आणि टेंट स्टेचं एक खरंच बोलतात ना मित्रांसोबत जगून घ्या तो क्षण. सो आता टेंट वगैरे तर झाला आहे, चहा पिऊन झाला आहे. आता आमचं चाललं आहे मिसळ बनवायचा कार्यक्रम. आणि काही गोष्टी बाहेरनं घेतल्यात ह्या वेळेला आणि काही गोष्टी घरनंच आणल्या. जसे मसाले वगैरे बाहेरचे जरा चांगले भेटत नाही तर घरनंच घेऊन आलो आहे मसाले ह्या वेळेला. आणि आता टाकला आहे कांदा जरा
गोल्डन झाला की आपला जो नॉर्मल मिसळसाठी जी फोडणी असते ती घालायची आणि मिसळ बनवायची. काय मिसळ नाही खात काय? मग मूग मटकीचं कालवण खाते ना, मूग मटकीचं कालवण बनवायचं. मिसळ मिसळ लाव. गोल का चकल्या हे आपल्या आपल्या हाताने घ्या जरा भरपूर काय. थांब आणि मी ते छोट्या प्लेट आणलेल्या ना याच्यामध्ये पाव घ्यायला आळसाला गायचा. हा मस्त पाव. पाणी पण वाटलं पण आपल्याकडे फरसाणची अजून एक ही आहे पाकिट. हे आपल्याला कचरा टाकायला. सो मित्रांनो आताच मिसळ पावचा बेत झाला आणि सगळ्यांनी आम्ही आणलेले 36 पाव आणि ते कधी संपले कळले नाही. म्हणजे मिसळ खरंच छान झाली होती. आणि आता आपण काय करतोय भात बनवतोय कारण आपल्यासोबत अशोक आहे आणि अशोकला नॉनव्हेज खायचं नाही आहे सॅटर्डे आणि त्याचं लॉजिक असेल. सो आपण काय केलं मिसळ काढून ठेवली त्याला आणि आता आपण भात बनवतो. तर भातामध्ये पण मी थोडंसं ना एक्सपेरिमेंट केलं. थोडं ऑइल, जिरं आणि कोथिंबीर हे आपल्या भातामध्ये टाकलेलं आहे. सो आता तो भात बनतो आणि आपण स्पेशली आजसाठी बासमती तांदूळ आणलेले आहेत. सो आता भात बनल्याच्या नंतर आपण प्लेटमध्ये काढूया आणि लगेच चिकन बनवायला घेऊया. सो भात आणि चिकन सोबत खाऊन कसं लागतंय हे पण रिव्ह्यू यांच्याकडनं घेऊया कारण आज पहिल्यांदा आम्ही चार्जर कनेक्ट झालायचा. सो भात आणि चिकनचं कॉम्बिनेशन हे आम्ही जंगलामध्ये फर्स्ट टाईम करतोय. सो बघूया आता कसं बनतंय आणि आपल्या हाताने बनलेलं पॉवर ब्लॉकच्या या जंगलातल्या किचनमधनं बनलेलं चिकन कसं लागतंय आणि बघूया आता. मग तेव्हा अजून एकदा ह्या लोकांचं रिॲक्शन घेऊया आणि त्यावेळेला आपण जेन्युअनली सगळ्यांना विचारू की नक्की कसं झालं. बस सो आता आपण बनवतोय चिकन. सो मी घरी जसं बनवतो त्या पद्धतीने थोडंसं बनवायचा प्रयत्न करतो इकडे. आता तेलामध्ये आपण टाकलंय चिकन. मग काय करायचं माहिती आहे का त्याला बोल दोन घेतोय मग पैसे कमी आडवा करून टाक पातेला सगळं म्हटलेश घ्यातच आहे ना. जाऊ दे. हा संपला विषय. चल झाले बरोबर. अरे ह्या साईडने अंधार आहे. सो फायनली मित्रांनो शॉर्ट असा झाला की नाही चिकन वगैरे बनवलं. चिकन छान झालेलं ना. खूप छान खूप छान. हां चिकन छान झालेलं. सीन असं झालं की आम्ही असं मोकळ्या आकाशाखाली टेंट वगैरे लावला कारण आम्ही जेव्हा पण राजमाशीला येतो ना आम्ही ह्याच पॉईंटला येतो आणि आला होता पाऊस. तर मग आम्ही काय केलं टोप घेतला आणि प्रत्येकाने प्लेटमध्ये आपल्या आपल्या भात आणि कालवण घेतलं आणि आम्ही टेंटमध्येच बसून खाल्लं आणि त्याचं काय शूट करता आलं नाही. बट जे पण मजा केली ना खरंच खूप छान होती. चहा असेल, मिसळपाव असेल किंवा मग भात आणि चिकन रस्सा असेल, खरंच खूप छान झालेलं. आणि टेंट आता तुम्ही बघू शकता ही आदित्यची आयडिया आहे ॲक्च्युली. आणि ही लायटिंग वगैरे लावलं आणि त्या टेंटवरती आमच्या ग्रुपचा एक बॅनर आहे आम्ही भटके सह्याद्रीचा तो आम्ही लावला आणि जे माहोल झाला आहे ना खूप कडक आणि खूप भारी माहोल झाला आहे.
खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली काजवे बघायचा. आणि अंधाऱ्या रात्रीमध्ये असं जंगलामध्ये असं खूप दिवसानंतर फेरफटका मारतो आहे आणि किर्र शांतता इकडे. जे रानावनात किडे कीटक आहेत त्यांचे आवाज येतात आणि अचानकच कुठल्या तरी झाडावरती जास्त काजवे चमकताना दिसतात. सो ते बघायचा अनुभव खूप वेगळा आहे. घेऊन जातो हे इकडे मध्ये पाईप आहे. आता लावले टॉर्च आम्ही. सांगू नको तू. साला दोनदा पाडल्यानंतर बोलतोय. काजवा जवळून पाहण्याचा मोह होत होता. त्यात एक काजवा स्वतः माझ्या टी शर्टवर येऊन बसला. नंतर त्याला निसर्गात सोडण्यात आलं. जणू काजव्याला माहिती होतं की त्याला आम्ही बघायला आलो आहे आणि आम्हाला काही पाहिजे तसे काजवे बघायला भेटले नाही. अंधाऱ्या किर्र रात्री काजवे बघण्याची मजा काही वेगळीच होती. नीरव शांतता आणि काजव्यांचा लुकलुकणारा उजेड खूप सुखावणारा आणि समाधान देणारा होता. काजवे पाहता पाहता हा बिनविषारी वाटणारा साप पायाखाली आला आणि आम्ही त्यातूनही वाचलो. आणि नेटवर बघितलं असता हा साप विषारी आहे हे कळलं आणि क्षणभर अंगावर शहारे झाले. विषारी असला तरी साप खूप सुंदर दिसत होता. काजवे आणि साप बघितल्यानंतर एका वेगळ्याच नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. तो म्हणजे जोराचा वादळी वाऱ्यासोबत आलेला पाऊस. मित्रांनो, खूप भयंकर पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही अक्षरशः टेंट पकडून बसलो आहे. खूप घाण अवस्था आहे. अख्खा टेंट गळतोय पूर्ण आणि वारा खूप आहे. इथं बघू शकता सगळं पाणीच आहे. हो, पूर्ण टेंटमध्ये पाणी घुसलंय आणि खूप भयंकर आता अवस्था आहे आमची इकडे. आमचे तिन्ही टेंटमध्ये सेम अवस्था आहे. बसायला पण जागा नाही आणि खूप पाणी गळतं अक्षरशः. म्हणजे ना तिथे पाणी जमतं आहे. पाणी जमतं इथं पाणी आहे. सगळंच पाणी आहे रे. बघ हे बघ पाणी हे बघ. ढला नाही ना. चटई पूर्ण भेटली बाई. चटई ऐक मी काय बोलतो. चटई काढ. चटई आपल्याला ऐन टायमाला कामाला येईल. चटई काढ. तू चष्मा घे. तुझा चष्मा घे. चष्मा घे. हां, माझा नाही ते बघा. जे पण आहे बॅग पण मॅटवर सगळं पाणी आहे. सगळं मॅटवर घे. मॅटवर गोप्रोची बॅग आहे. याच्यामध्ये गोप्रोचं सामान आहे. अरे ते डिश आहे बघ. ती डिश त्या डिशमध्ये ठेव. हे म्हणजे पाणी नाही लागणार त्याला खालून. खूप बेकार अवस्था आहे मित्रांनो. आता किती वाजले? 4 वाजले. किती वाजले बघ? 3:30 वाजले. पाठीवर बॅगेचं पाठी पाणी जाते. 3:50 झाले. 3:50 झाले. आताच लितेशने बघितलं टाईम. ॲक्च्युली काय होतं ना, पाऊस पण पडतोय. सगळं ओलं झालं खाली आणि वाऱ्याने ना टेंट निघायची म्हणजे दाट शक्यता आणि खूप भीती आहे. पण आम्ही चारही साईडला 4 खेळे मारलेत ऑलरेडी थोडं सेफ्टीसाठी. पण एवढा जोरदार वारा चालू राहिला ना तर मला नाही वाटत आमचा टेंट जास्त वेळ टिकेल. खूप बेकार अवस्था चालू आहे. बघू शकता तिथं सगळं अशोक बसलाय. सगळीकडे पाणी आहे. सगळीकडे पाणी आहे. अरे इथनं पाणी वापस आलं. शिट.
शिट यार. काढ घडी मारून टाक घडी मारून अशी उभी ठेवा अशी उभी. उभी करते ना. उभी कर. नाही ते वाऱ्याने पडणार बस. कसं झोपायचं. झोप पण नाही भेटणार आज. हा हा पाणी पाणी त्या साईडला टाक. अरे पण पुढे जाऊन पाणी भरलं इकडे. ते करू काहीतरी. आणि काम करायला लागलं घेऊन बाहेर टाकावं लागलं पाहिजे. हो काहीतरी करू आता. हे बनियान कोणाचं आहे? माझंच आहे ना ते. मग त्या बनियानने आपण नंतर पुसून काढूया. पाऊस कमी व्हायला पाहिजे महत्वाचं. हा पाऊस कमी झाला ना तर काहीतरी फायदा आहे रे. मॅट ओला करू नका. मॅट ओला करू नका. जाऊ दे खाली जाऊ दे. तळाला जाऊ दे. मॅट ओला होऊ देऊ नका बस. कारण ना एकमेव तेच ऑप्शन आहे. आपण बसू तरी शकतोय रात्रभर. मॅट ओला झाला ना मग बसायचे वांदेच समजा. शी हे टी शर्ट त्या साईडला पिळ. इथलं पाणी म्हणजे पुसायला होईल मला. हा बाहेर पिळ. असं पिळ ना. पहिली पण पडली. पहिली गेलो आतमध्ये. खूप ओली झाली असेल रे. आत घेऊन फायदा नाही. खरंच म्हणजे ना आता कळत नाही म्हणजे आमच्यासोबत का होताचा. आणि काजवा फेस्टिवल आणि मित्रांसोबत थोडासा एक आउटिंगचा प्लॅन बराच दिवस करायचा होता. बट त्याचा एंड किंवा अजून एंड पण नाही. अजून खूप बेकार अवस्था आहे मित्रांनो. खरंच तुम्ही यायचं असेल ना इकडे राजमाचीला तर तुम्ही कोणाच्या तरी घरी या किंवा इथे घर वगैरे भेटतं राहायला तिकडे या. टेंटसाठी तुम्हाला वॉटरप्रूफ काय टेंट हवा आहे. नाही तर मग खूप बेकार हालत होईल. बघू शकता सगळीकडे पाणीच पाणी आहे. ऐक नाही असं ना असं बघ. असं करत करत ना पाणी तिकडे घेऊन जा. नाही पण एक काम केलं असतं. पण एक जागा केली असते ना पाण्याला सरळ पाणी तिथं डायरेक्ट गेलं असतं. खडबडी आहे ना रस्ता. खडबडी आहे रे. तू एक कॉर्नरला जरी गेला ना तरी ते पाणी मधूनच आला. अरे काय आहे इकडे खायचं आयटम आहे सगळं. नाही राहू दे. त्याला ते भिजणार खराब काय होणार नाही. नशीब जेवण वगैरे तरी व्यवस्थित करू शकलो आपण. हे इकडे थोडंसं फोल्ड झालंय प्लास्टिक त्यामुळे तिथनं जरा जास्त पाणी येत आहे. नाही अरे अजून उघडेल ते. आता खूप बेकार आलंय. चालू बघू शकताय. रेनकोट वगैरे आणलं पाहिजे. हा गाडीमध्ये रेनकोट. पाऊस थांबला की घेऊन ये. ऍटलिस्ट त्या रेनकोटवर बसता तरी येईल. आपण ना एक काम करूया. बॅगा ना व्यवस्थित ठेवूया. नाही बॅगा एका साईडला ठेवूया. म्हणजे आपण तिथे हा किती वेळ उभा राहणार. खूप बेकार अवस्था मित्रांनो. बोलू नंतर. तू पायस तिकडे कर. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्रीची जी कंडिशन होती आमची खूप हेवी गेली रात्र. आणि आमचे पूर्ण असे टेंट तुम्हाला दाखवतो बघा. सगळे असे टेंट आमचे ओले झालेत. आणि कोणाला जसं प्रॉपर झोप नाही भेटली. खूप मोठी रात्र होती. आणि एवढ्या मोठ्या पावसानंतर पाऊस एकदमच थांबला. आणि आत्ता पण एकदम बारीक बारीक असे थेंब पडतात. गारटा खूप आहे इकडे. आणि ठीक आहे आता असं पण एक एक्सपिरियन्स घेतलेला पाहिजे. कारण असेच काही काही क्षण आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या काही कामी पण येतात. तर हा पण एक एक्सपिरियन्स घेऊन बघितला. सो आता आज बाबा बनवतोय मॅगी. आणि बाबाची मॅगी झाली की सगळेजण आम्ही मॅगी खाऊ आणि टेंट वगैरे फोल्ड करून घरच्या दिशेने निघूया. आमचा प्लॅन होता ॲक्च्युली ट्रेक करायचा. बट
इथल्या 1-2 जणांनी सांगितलं की वरती चिखल झाला आणि पाय घसरण्याचे चान्सेस खूप आहेत. तर मग आपल्याला ऑलरेडी रात्र हेवी गेले आणि अजून एखादी रिस्क नाही घ्यायची आपल्याला. सो ट्रेक नाही करणार आहोत आपण. इथं महादेवाचं एक मंदिर आहे ते बघूया आणि आपल्या घराकडे निघूया. मित्रांनो, पावसाने धरलाय जोर. तुम्ही बघू शकता जर दिसतंय तुम्हाला तर. खाली महादेवाचं मंदिर आहे आणि आपण महादेवाच्या मंदिराला आता दर्शन घ्यायला चाललोय. पाऊस जोरदार चालू झाला आहे बट स्टील आलोय. तर आपण दर्शन घेऊया आणि मग आपल्या घराच्या साठी आपण निघूया. इथे एक तळं बघायला भेटतंय आणि याच्यामध्ये काही पंप पण लावलेत आणि सोलर पॅनल पण आहेत. आणि इकडे आहे गोदनेश्वर मंदिर. सो असा हेल्मेट धरला आहे आणि हेल्मेटच्या खाली धरला आहे मोबाईल, का तर पावसात भिजू नये. गोप्रो ठेवला बॅगमध्ये ॲक्च्युली. आणि रात्री आपण इथेच आलो होतो काजवे बघण्यासाठी. सो हीच ती जागा आहे. या काही बोराच्या ढाळी आहेत किंवा अजून कसली झाडं आहेत. आणि इकडनं आपल्याला आपल्या महादेवाचं प्रचंड जुनं प्राचीन असं महादेव मंदिर बघायला भेटतं, जे आहे राजमाची किल्ल्यावरती. आणि या मंदिरापासून अवघ्या 10 मिनटाच्या किंवा 5 मिनटाच्या डिस्टन्सवरतीच आम्ही लोकांनी आमचा टेंट लावला होता. सो बघण्यासारखं दृश्य आहे मित्रांनो. तुम्हाला घर बसल्या आपल्या प्राचीन हिंदू मंदिराशी एक भेट करून देणं हा एकमेव उद्देश आहे. तर मंदिर काही अशा प्रकारे आहे. इथे मंदिराच्या दुतर्फा इथे गणपती बाप्पाची एक सुबक मूर्ती आहे. ती पण कोरीव काम केलेलं आहे, पाषाणी मूर्ती आहे. आणि उजव्या बाजूला देवाची मूर्ती दिसते. आता ती थोडी भग्न अवस्थेत असल्यामुळे ओळखणं थोडं अवघड आहे. आणि हा आहे मंदिराचा मेन दरवाजा. आणि मेन दरवाजावरती आपल्याला एक खूप सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते. आणि मी आतापर्यंतच्या महादेवाच्या जेवढ्या मंदिरात गेलो ना, अशीच मला सेम मूर्ती बघायला भेटते. काय वैशिष्ट्य आहे त्याचं देव जाणो. आतमध्ये आपले महादेव आहेत. चला आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांचं दर्शन घेऊया. हर हर महादेव. पाया पुढे. सो मित्रांनो, बघू शकताय आजपर्यंत आपण बघितलेलं असतं महादेवाचं जे शिवलिंग आहे त्याच्या भोवती एकच नाग असतो. परंतु आपल्याला नाग आणि नागिनाची जोडी बघायला भेटते. प्रथमच मी कुठल्या मंदिरामध्ये असं रूप बघितलं आहे. अलौकिक वाटतं आणि खूप भारावून जाण्यासारखं आहे. हर हर महादेव. मित्रांनो, राजमाची किल्ल्याला आपण आलेलो आहोत आणि आपण टेंट कॅम्पिंग आणि फायरफ्लाईज या फेस्टिवलसाठी आलेलो आहोत. आणि तुम्ही बघितल्याप्रमाणे कालची रात्र थोडी अवघड होती, परंतु आज राजमाच्या किल्ल्याच्या बेसलाच प्राचीन महादेवाचं मंदिर बघायला भेटतं आणि खूप पुरातन अशी शिवलिंग आहे. आणि आज तागायत मी बघितलेल्या जेवढ्या पण शिवलिंग आहेत त्याच्यावरती मला एकच नाग बघायला भेटला होता. पण इथे नाग आणि नागिन अशी जोडप्यांची मूर्ती आहे. आणि आपल्या शिवलिंगेच्या अवतीभोवती त्यांनी वेढा मारून आपल्या महादेवाच्या सोबत आहेत ते. तर हे खूप अत्यंत दुर्मिळ क्षण असतात जेव्हा आपण अशा कुठल्या प्राचीन मंदिरामध्ये जातो आणि तिकडे आपल्याला असं काहीतरी ऐतिहासिक बघायला भेटतं.
तर मित्रांनो, मी तुम्हाला हेच सांगेन, जेव्हा पण तुम्ही राजमाची किल्ल्यावरती याल, तुम्ही बेशक या. आणि तुम्ही आल्यामुळे इथल्या लोकल पर्यटकांना जैवविविधतेचं साधन निर्माण होतं. पण इकडे आल्याच्या नंतर ह्या प्राचीन मंदिराला भेट द्यायला विसरू नका, कारण इकडे आल्याच्या नंतर जी एक वेगळी ऊर्जा अंगात येते ना, ती अलौकिक आहे. हर हर महादेव. मंदिराच्या समोरच भव्य तलाव आहे. खूप साऱ्या आठवणी आणि अनुभव घेऊन आम्ही आमच्या घरच्या दिशेने खूप थकलेल्या शरीराने निघालो. सो मित्रांनो, हा होता आजचा व्लॉग. राजमाची किल्ल्यावरती आम्ही काजवा फेस्टिवलसाठी आलो, काजवे बघण्यासाठी. आणि त्यासोबतच टेंट कॅम्पिंग केली आणि महादेवाचं एक पुरातन मंदिरसुद्धा पण एक्सप्लोअर केलं. तर मी संदीप पवार आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.